आमच्या जीवनातली सगळ्याच्या सगळं भय नष्ट झालं. त्याचं कारण काय तर आम्हाला संतांनी सांभाळलं. संतांनी कुणाकुणाला सांभाळलं? संतांची संगत सहजासहजी प्राप्त होत नाही. महाराज म्हणतात मनुष्य शरीर सहज प्राप्त होतं, मोक्ष सुद्धा सहज प्राप्त होतो, पण महापुरुषाची संतांची संगत सहजासहजी प्राप्त होत नाही. त्याच्यासाठी अनंत जन्माचं पुण्य असावं लागतं. उदाहरण तुमच्या सगळ्यांना माहिती आहे. वाल्या कोळी जंगलामध्ये बसलेले होते. नारद महर्षी जंगलातनं चाललेले होते. जात असताना वाल्या कोळी म्हणाले, ओ महाराज कुठं निघालात? त्याने सांगितलं, हे बघ मी आत्ताच कीर्तन करून निघालोय, माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही. नारद महर्षींना वाल्या कोळ्याने म्हणावं, महाराज तुमच्याकडे जे आहे ते कुणाकडेच नाही, मला काहीतरी दिल्याशिवाय मी काही तुम्हाला जाऊ देणार नाही. नारद महर्षी म्हटले, वाल्या अरे ज्याच्यासाठी तू एवढ्या लोकांच्या माना मोडल्या, रात्रंदिवस लोकांच्या माना मोडत होता, ए कुठं चालला मान मोडायला? रात्रंदिवस लोकांच्या माना मोडीत होता. अरे जमीन तू बांध कोरू कोरू हातभर वाढवली, तू काय एवढा चांगला आहे का? मला सांग, हे एवढं कोरून कोरून याचं त्याचं चोरून चोरून काय करणार आहे तू? त्यानं सांगितलं, महाराज बायकोला नवी साडी घेणार, सगळं काही करणार. म्हटला तुम्हाला यातला काय अनुभव आहे? आम्हाला नका सांगू म्हणला. अहो याच्यात लय आनंद आहे. वाल्या कोळ्याला नारद महर्षी म्हणतात, अरे येड्या एकदा घरी जाऊन तुझ्या बायकोला विचार, तू केलेल्या पापातला अर्धा वाटा घेण्याकरता ती तयार आहे का? महाराज तेव्हा वाल्या कोळ्याच्या डोक्यात जरा प्रकाश पडला. वाल्या कोळी घरी गेले, बायकोला विचारला, अगं सांग एवढ्या लोकांच्या माना मोडल्या, एवढं सोनं नाणं साड्या तुला घेऊन आलो, माझ्या पापातला अर्धा वाटा तू घेणार का? वाल्या कोळ्याची पत्नी एवढी हुशार होती, ती काय व्हॉट्सअप इंस्टा तसले काही नव्हतं तिच्याकडे. महाराज ती हुशार होती. गणेश महाराज घरामध्ये जावं, घरामध्ये गेल्याच्या नंतर उतरणीला हात लावला, नाशित जोरात आवाज करत बाहेर आली, मालक विंचू चावलाय, विंचू चावला. अरे याच्या अंगात आग उठली. म्हटली माझ्या या दुःखातला अर्ध दुःख तुम्ही घ्या. वाल्या कोळी म्हणला, विंचू तुझ्या हाताला चावला का डोक्याला चावला? ती म्हटली कसं काय? हाताला चावला, पण याच्यातला अर्ध दुःख तुम्ही घ्या. वाल्या कोळी म्हटला, अगं विंचू तुला चावला, वेदना तुला होतात, याच्यातलं अर्ध दुःख मला घेता येणार नाही. बाया पापातला अर्ध पाप मला कसं घेता येणार? मला फक्त खाता येणार, पण घेता काही येणार नाही. लक्षपूर्वक आहे का? हा वाजवा टाळ्या वाजवा. अहो त्या दिवशी सहज गणेश दादा मी कीर्तनाला म्हणालो, कीर्तनाला आलेल्या किती सुना अशा आहेत बरं, ज्या सकाळी उठल्यानंतर सासूला कडकडून मिठी मारतात. अय आडगाव खोटं बोलाल तर कीर्तन झाल्या झाल्या माराल काल्याचं. आहे का कोणी? उद्यापासून चालू करा. जिची सासून सुन आता कीर्तनाला आली असेल, कीर्तन संपल्यास नंतर तिथं दत्तप्रभूंच्या मंदिरासमोर जा, आपल्या सासूला कडकडून मिठी मारा. आणि जिची सासू आता कीर्तनाला आली नसेल, म्हातारी घरी झोपलेली असेल, तुम्ही घरी जायचं बरोबर 10:30ला, दार वाजवायचं खाड दिशी. एवढ्या जोरानं म्हणले म्हातारी मरतीच बघा. हा काय खरं नाही तिचं. धाडकन दार वाजवायचं आणि म्हणायचं आत्या. तुम्ही आत्याच म्हणता ना. आता एक नवीन पद्धत आली बघा, आत्या नाही म्हणायचं, आई 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 म्हणतात. आणि म्हातारी कधी मरते हे सुद्धा माघारी म्हणतात. आत्या उठा. म्हातारी म्हणाल, हे बघ आपल्या दोघीचं भांडण दुपारी झालं होतं का नाही? ती म्हणे हो. तू एक वेळा केस धरून मला भिंतीला आपटलं, माझी तब्येत जरा जास्त होती, मी तुला 2 वेळा आपटलं. फिट आणि फाट झाली बघ म्हणे. अख्ख्या गावानं आपल्या भांडणाचा आनंद घेतला सप्ताह सोडून. आता काय माझा भांडणं करायचा मूड राहिला नाही, पण तुम्ही काय ऐकायचं नाही. तुम्ही माझा आत्या उठा. म्हातारी काय उठणार नाही. दंडाला पकडायचं. महाराज पकडू का? तुमच्या दंडाला पकडून काय मिळणार? म्हातारी या दंडाला पकडायचं आणि धाडकन उठून बसवायचं आणि अशी मिठी मारायची, अशी मिठी मारायची का एका मिठीत म्हातारी मारायची. हाच विचार मनात आणला होता का नाही तुम्ही? खोटं बोलू नका. आई शपथ, तुम्हाला तुमच्या सख्या आईची शपथ आहे बघा. तुम्ही हाच विचार मनात आणला की म्हातारीला कधी एकदा मारायचं. पण मी हे तुम्हाला कीर्तनात सांगणार नव्हतो. म्हातारीला अशी मिठी मारा, अशी मिठी मारा का म्हातारीला असं वाटलं पाहिजे
50 किलोमीटरवरून माझ्या पोटचा गोळा माझी मुलगी आली आणि माझ्याच मुलीनं मला आनंदानं मिठी मारली. ह्या टाळ्या वाजवणार नाहीत महाराज, कारण ह्या काय सासूला आई म्हणत नाही. म्हातारीचा नवरा नोकरीवर होता आणि त्याचं पेन्शन येत होतं म्हणून हिला बळजबरी तिला आई म्हणावं लागतंय. नाहीतर म्हातारी कायम आळंदी, पंढरपूर, ज्ञानोबा, तुकाराम, बाकी काही नाही. त्या दिवशी सहज कीर्तनात म्हणलं, महाराज बायकोचं तोंड बघून हसा. एक जण घरी गेलं गणेश बा, त्याची बायको अशी दरवाजात उभी होती, चोपदार. हसले बघा, आहे का? घरी अशी बायको दरवाजात उभी होती आणि दरवाजात बायको उभी होती. गडी मस्त गेला आणि जोरात हसला. हे हे म्हणला, तिच्या हातात एवढं मोठं नारळ होतं महाराज. जसा हा हसला तसं तिने धरलं नारळ, धडकन फेकून मारलं बघा. एका नारळात आडवं. त्याच्या खिशातला मोबाईल तोंडावर पडला आणि त्यानं मला फोन केला. म्हणला, महाराज तुम्ही आडगावला कीर्तनात म्हणाला होतात बायकोचं तोंड बघून हसा. मी हसलो तर माझ्या बायकोनं मला नारळ फेकून मारलं. मी म्हटलं, ताईकडे फोन दे. म्हटलं, ताई तुम्ही याला का नारळ फेकून मारलं? बाई म्हणे, महाराज आमच्या भांडणात पडू नका. तुमची तब्येत एवढी नाही का एखादं हुकून चुकून तुम्हाला नारळ लागलं तर तुम्ही आळंदीला जाल. मी म्हटलं, ताई तरी सुद्धा सांग तू याला नारळ का फेकून मारलं? बाई म्हणे, महाराज 12 वर्ष झाले हो आमच्या लग्नाला. हे आमचं दलिंदर कधीच माझं तोंड बघून हसलं नाही आणि आजच दुपारी मला पिसाळलेलं कुत्र चावलं हे माझं तोंड बघून हसतंय. अरे तुला हसावं कधी हे सुद्धा कळालं पाहिजे. बघा, भागाभागातली पद्धत खूप वेगळी असते महाराज. परिचय देण्याचं सुद्धा पद्धती वेगवेगळ्या असतात. एखाद्या भागात आपण गणेशदादा कीर्तनाला गेलो का नवरा बायको आपल्या स्वागतासाठी येतात, दोघंही कुंकू लावतात आणि सहज नवरा म्हणतो, महाराज हे आमच्या धर्मपत्नी आहेत. एखाद्या भागात कीर्तनाला गेलं का लोक म्हणते सहज ओळख करून देत असताना, महाराज ही आमची भाग्यलक्ष्मी आहे. चांगल्या सुशिक्षित भागात गेलं का लोक म्हणतात, महाराज हे आमच्या मिसेस आहेत. एका भागात मी कीर्तनाला गेलो गणेशदादा, नाव सांगितलं असतं पण भागातले कीर्तन रद्द होतील बघा, पोटावर पाय पडेल म्हणून भागाचं नाव सांगत नाही. कीर्तनाला गेलो महाराज, दोघांच्या पती पत्नीनं माझं पूजन केलं. घरात गेलो आणि त्या बाईचा नवऱ्याने म्हणावं, महाराज तुम्हाला ह्या कोण आहेत माहीत आहे का? मी म्हटलं, हे बघा मी आज पहिल्यांदाच तुमच्या गावात आलो आणि पहिल्यांदा तुमच्या घरी आलो, मला काय माहित ह्या कोण आहेत? ते म्हटल्या, महाराज हा आमचा बारदाना. काय म्हणला? हा आमचा बारदाना. एवढा शब्द ऐकला महाराज, माझ्या डोक्यात अशा मुंग्याच आल्या. मी म्हणलं सगळे शब्द ऐकले पण हे बारदाना शब्द कुठं ऐकला नाही. तिकडं पंचपदी कीर्तनाची गणेशदादा सुरू झाली. फेटा बांधला, तो माणूस पुढे गेला. मी जाता जाता त्या ताईला म्हटलं, ताई तुमच्या नवऱ्याने तुमची ओळख चांगली करून दिली हो, पण तुम्ही काय तुमच्या नवऱ्याची ओळख मला करून दिली नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही त्यांचा बारदाना, पण ते नेमकं कोण आहे? बाई म्हणे, महाराज मी त्यांचा बारदाना आणि ते आमचं भंगार. आता त्याचा याच्यापेक्षा वेगळा परिचय काय करून द्यावा? याच्या जीवनात याला दुसरं काहीच जमलं नाही. याला फक्त गावात एखादं चांगलं काम सुरू झालं काय ते चांगलं काम बंद पाडायचं कसं, हेच काम आमच्या भंगाराचं आहे म्हणले. याच्यापेक्षा दुसरा परिचय त्याचा कोणता नाही. विठाल